Hello dear students, welcome once again in today's online session. Today we are going to study chapter number 9 named as heat in this session. So let's begin. Dear friends, at the end of this chapter you are able to know about heat concept, various ways of heat transfer, good conductors, bad conductors and lot of things. So let's study. On the page number 58, some pictures are given. Observe the picture carefully, very carefully. तर या पेजवर पाठाच्या सुरुवातीस काही चित्र दिले आहेत, त्याचं निरीक्षण नीट करायचे. तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? तर एक गॅस शेगडी जी आहे त्याच्यावरती दूध तापत ठेवले आणि ते ओतू जाते. त्या बाजूलाच कुकरसुद्धा गरम होतो आहे. तर हे सगळं कशामुळे होतं आहे? व्हॉट आर द कॉजेस ऑफ व्हॉट यू सी हॅपनिंग इन द पिक्चर्स. सो जेव्हा आपण या ठिकाणी टेम्परेचर देतो दुधाला तेव्हा ते उतू जातं, त्याचा व्हॉल्यूम वाढतो. ओके, तर इथं हीट सप्लाय चालू आहे आणि कुकरसुद्धा गरम होतो आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये एक रुग्ण आहे ज्याला ताप आला आणि त्याचं टेम्परेचर चेक केल्या जातं आहे. सो इथं जी कन्सेप्ट आहे ती टेम्परेचर चेकिंगची आहे. त्यानंतर एक ग्लास आहे, त्यात आईस क्यूब ठेवलेले आहेत आणि त्याच्या बाहेर काही मॉइश्चरचे थेंब जमा झालेले आहेत, तर दवबिंदू जमा झालेले आहेत. तर याचं कारण काय आहे? तर ग्लासमध्ये जे बर्फ ठेवलेला आहे ते खूप थंड आहे बाहेरच्या वातावरणापेक्षा. तर त्यामुळं त्या ठिकाणी बाहेरचा आणि आतला जो तापमानातला फरक आहे, टेम्परेचर डिफरन्स, त्यामुळं जी काही हीट ट्रान्सफर होते आहे ती या पिक्चरमधून आपल्याला कळती आहे. त्याचबरोबर काही लोक शेकोटीभोवती बसले आहेत आणि त्या ठिकाणी हीट रेडिएट होते आणि त्याद्वारे ते आपलं अंग उबदार बनवत आहेत. तर नंतरच्या पिक्चरमध्ये काय आहे? एक प्राणी जो आहे म्हैस, ती पाण्यामध्ये डुबते आहे. तर बाहेरचं टेम्परेचर जास्त झालेलं आहे समरमध्ये आणि ती थंडाव्यासाठी, कूलनेससाठी काय करते आहे? पाण्यामध्ये डुंबते आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टेम्परेचर, हीट सप्लाय, टेम्परेचर चेकिंग, टेम्परेचर डिफरन्स, कूलनेस, हॉटनेस, रेडिएशन, ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या डिटेलमध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. तर चला करूया सुरुवात. तर पहिल्यांदा आपल्याला ही कन्सेप्ट बघायची, नेमकं हीट म्हणजे काय आहे. सो हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. वी कम टू नो सम प्रॉपर्टीज ऑफ हीट एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल्स इन गिव्हन पिक्चर्स अँड द अबो ॲक्टिव्हिटीज. The main source of heat is sun, and there are various other sources which gives heat. Okay, and there are various uses of heat. How does the solar heat reaches to the earth? सोलार एनर्जी सूर्याची आपल्या पृथ्वीपर्यंत कशाच्या माध्यमातून येते? तर रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येते. ओके, इथं वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, त्याचे उत्तर आपल्याला या पाठातून शोधायचे आहेत अभ्यास झाल्यानंतर. तर आणखीन एक प्रश्न आहे या ठिकाणी, वाय डज द हीट इन द वॉटर हिटेड टू बॉइलिंग स्लोली डिक्रीसेस वन्स इट इज अ टेकन ऑफ द फ्लेम. एखाद्या गोष्टीला हीट सप्लाय केला तर ती गरम होते आणि हीट सप्लाय त्याचा बंद केला की ती थंड होते, असं याचं उत्तर आहे. वेअर डज दिस हीट गो? इथली हीट कुठे गेली? तर आपल्याला या ठिकाणी ॲब्झॉर्ब झालेली दिसेल ॲटमॉस्फिअरमध्ये हीट. त्यानंतर प्रश्न आहे, द मॉइश्चर इन द एअर कूल्स डाऊन ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास अँड कलेक्ट्स ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. तर वरच्या उदाहरणामध्ये आपल्याला ग्लासमधल्या आईस क्यूब्सचं मी सांगितलं की टेम्परेचर डिफरन्समुळे ते मॉइश्चर जमा होतं. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द चेंजेस इन द स्टेट ऑफ मॅटर कॉज्ड बाय हीट. So, dear student, when we give heat to solid, it changes into liquid, and when we give heat to liquid, it changes into gas. Again, when we remove the heat from the gas, it changes into liquid, and when remove the heat from the liquid, it changes into solid. तर यात आपण बर्फाचं उदाहरण घेऊ. बर्फ फ्रीजमध्ये जेव्हा असतो तेव्हा सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतो. बाहेर काढल्यानंतर आजूबाजूची उष्णता आहे त्यामुळे तो लिक्विड किंवा वॉटर फॉर्ममध्ये जातो. त्यानंतर आपण त्याला गरम केलं की त्याच्या वाफा होतात, परत त्या वाफांना थंड केलं की त्याचं पाणी होतं. ही प्रोसेस अशी चालू राहते. याला आपण ट्रान्सफर ऑफ हीट म्हणतो.
शेवटी ट्रान्सफर ऑफ हीट कशामुळे होते? आपण 2 बिस्लरी बॉटल्स घेतल्या आणि एकामध्ये आपण त्याच्या तोंडाशी रबरी ट्यूब लावली आणि ती दुसऱ्या बिस्लरीच्या बाटलीला जोडली आणि एका बिस्लरीच्या बाटलीमध्ये पाणी टाकलं आणि दुसऱ्या बाटलीमध्ये कमी पाणी टाकलं, तर पाण्याचा प्रवाह कुठून कुठे जाईल? जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे जाईल. अर्थातच जास्त ज्या ठिकाणी दाब आहे तिथून कमी दाबाकडे वस्तू वहन होतात, हे पण तुम्हाला माहिती आहे. तसंच या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे की जास्त उष्णता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून कमी उष्णता असलेल्या ठिकाणाकडे उष्णतेचे वहन होते. याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? हीट ट्रान्सफर. तर या संदर्भात आपण डिटेल अभ्यास करूया. इथे काही प्रश्न आहेत. वाय डज द हलवाई रॅप अ क्लॉथ अराउंड द एंड ऑफ हिज स्लोटेड स्पून व्हाईल स्टिरिंग द बॉइलिंग मिल्क इन हिज लार्ज कढाई? लार्ज कढाईमध्ये, मोठ्या कढाईमध्ये दूध वगैरे गरम करताना, आटवताना त्यात जो चमचा वापरतो, तो जो चमचा आहे त्याच्या टोकाला आपण कपडे कधी कधी गुंडाळतो. आता नवीन मॉडर्न चमच्यांना काय आहे की प्लास्टिकचे हँडल्स आहेत, बॅड कंडक्टर. ओके, तर कशामुळं आपण हा कपडा गुंडाळतो किंवा प्लास्टिकचं हँडल का त्या ठिकाणी असतं? त्याचं कारण असं आहे की जो स्पून आहे तो मेटलचा आहे आणि तो गुड कंडक्टर आहे हीटचा. त्यामुळं आपण जेव्हा दुधाला उष्णता देतो ती दुधातून त्या स्पूनपर्यंत जाते, मेटलपर्यंत जाते आणि ती मेटल थ्रू आपल्या शरीराकडे येते आणि आपला चटका बसू शकतो. मग हीट ट्रान्सफर या गोष्टीच्या स्टडीसाठी हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. याचबरोबर अनेक दुसरेही उदाहरणं आपल्याला या पुस्तकामध्ये आढळून येतील. द नेक्स्ट क्वेश्चन इज, वाय डू we hold a steel glass in a handkerchief while drinking hot milk? So what are other examples of this kind? Make a note on them. आपण गरम दुधाचा ग्लास आईने दिल्यानंतर एका रुमालामध्ये कॉटनच्या तो पकडतो आणि पितो, कारण आपल्या हाताला चटका बसू नये, म्हणजे हीट ट्रान्सफर होऊन आपल्या बॉडीपर्यंत येते म्हणून. तर हे सर्व काही उदाहरणं जे आहेत त्याची एक लिस्ट बनवायची. अशा पद्धतीची हीट ट्रान्सफर होण्याची जी अनेक उदाहरणं तुमच्या अवतीभोवती घडतात त्यांची एक लिस्ट बनवायची आहे तुम्ही वहीमध्ये. आणि आपण हीट ट्रान्सफर कशी होते, कशाच्या पद्धतीने होते ते एकदा डिटेल अभ्यासूया. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे काय की एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे उष्णतेची वहन म्हणजेच हीट ट्रान्सफर. ओके, सो लेट्स स्टडी. डिअर स्टुडंट्स, देअर आर व्हेरियस वेज ऑफ हीट ट्रान्सफर. दॅट मीन्स मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. सो सॉलिडमध्ये हीट ट्रान्सफर होते कंडक्शनच्या माध्यमात, तर लिक्विड आणि गॅसेस ह्या दोनमध्ये कन्व्हेक्शन्स आणि रेडिएशनच्या मार्फत हीट ट्रान्सफर होते. तर या गोष्टीचा आपण डिटेल अभ्यास करूया. आकृतीचं निरीक्षण नीट करा. या ठिकाणी कुठल्या वस्तू या प्रोसिजरसाठी एक्सपेरिमेंटच्या वापरल्यात ते आपण बघूया. एक आहे बार्स ऑफ स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर अँड स्टील, अ कॅन्डल, बर्नर, पिन्स. तर या आकृतीमध्ये किंवा या प्रयोगामध्ये 3 बार वापरलेले आहेत मेटलचे. स्टील, ॲल्युमिनियम आणि कॉपर असे 3 वापरलेत वेगवेगळे. का तर प्रत्येक मेटलची हीट ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी वेगवेगळी असते, ती आपल्याला येथे टेस्ट करायची आहे. तर आपण 3ही रॉड घेतलेत आणि काही अंतरावरती मार्किंग करून त्याच्यावरती वॅक्सचे गोळे फिट केलेले आहेत, लावलेले आहेत. ओके, आणि मग नंतर एक ट्रायपॉड घेतला आणि त्यामध्ये ते ठेवलेले आहेत तिन्ही पण अंतरावरती. आणि मग बर्नरच्याद्वारे आपण उष्णता दिली तर काय होतं, उष्णता मिळाल्यामुळं वॅक्स गरम होणार, त्याची जी स्टेज आहे सॉलिड ती चेंज होणार आणि ती स्टेट चेंज होऊन लिक्विडमध्ये जाणार, म्हणजे मेल्ट होणार वॅक्स. आणि मेल्ट झाल्यानंतर तो जो गोळा होता मेणाचा त्याच्यावर आपण पिन्स लावलेल्या होत्या ऑलरेडी, तर त्या खाली पडणार. आता कुठल्या रॉडच्या पहिल्यांदा पडतील यात आपल्याला नीट निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की जो खूप मोस्ट गुड कंडक्टर आहे त्याच्या सर्वात अगोदर खाली पडतील. ओके, तर इथे कॉपर आहे. सो कॉपर इज अ गुड कंडक्टर. तर त्यामुळं कॉपरवर लावलेल्या वॅक्सला उष्णता लवकर मिळेल, लवकर ॲब्सॉर्ब करेल कॉपर आणि लवकर त्यातल्या पिन्स पडतील. आणि कुठल्या भागाच्या पडतील असे आपण 3 ते 4 वॅक्सचे गोळे आहेत, त्याच्यावर प्रत्येकी 3 ते 4 पिना आहेत. तर सुरुवातीला ज्या ठिकाणी उष्णता देतो, ज्या टोकावर उष्णता देतो तिथे प्रथम उष्णता वहन होईल, कंडक्ट होईल आणि मग तिथला
जो वॅक्स आहे तो पहिल्यांदा गरम होईल, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा असे हीट ट्रान्सफर होत जाईल. तर या ठिकाणी मेटल आहे, मेटल गुड कंडक्टर्स आहेत, ते हीट ट्रान्सफर करतात. तर अशा पद्धतीचं जे वहन आहे, ट्रान्सफर ऑफ हीट आहे फ्रॉम हॉट पार्ट टू द कोल्ड पार्ट, याला म्हणायचं कंडक्शन. जिथं जास्त हॉटनेस आहे तिथून कोल्ड भागाकडे हीट ट्रान्सफर होते. आणि कशाच्या माध्यमातून? मीडियमच्या. मीडियम इज व्हेरी नेसेसरी इन कंडक्शन आणि मेटल्स आर मीडियम. तर याच्यामध्ये आपण मेटल हे मीडियम आहे आणि हीट ट्रान्सफर होते सॉलिडमधून. अशा पद्धतीच्या हीट ट्रान्सफरला आपण काय म्हणायचं? कंडक्शन. ओके डिअर स्टुडंट, लेट्स स्टडी अबाउट द कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन इज also mode of heat transfer. So here to study convection currents or convection mode, we have to perform one experiment. For that apparatus needed are a beaker, potassium permanganate, burner, water, etc. तर प्रोसेस काय करायची आहे? एक आपल्याला काय घ्यायचे? बीकर घ्यायचे, त्यात पोटॅशियम परमॅंगनेटचे काही क्रिस्टल टाकायचे, पाण्याला कलर यावा आणि आपल्याला ते जे करंट्स आहेत पाण्याचे ते छान दिसावेत म्हणून, बाकी काही उद्देश नाही आहे. तर त्या पाण्याच्या भरलेल्या बीकरला आपल्याला उष्णता द्यायची आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर काय होईल? पहिल्यांदा तळाचे पाणी ज्या ठिकाणी उष्णता दिली आहे ते गरम होईल आणि त्याला जो आहे गरम झाल्यामुळं, त्या पाण्याच्या गरम होण्यामुळं ते हलके होईल आणि ते वरती जायला लागेल. ते लाल रंगाचं पाणी आपल्याला वरती जायला लागतं तेव्हा ते क्लिअर त्या ठिकाणी दिसतं काचेमधून. त्या बीकरचं जे स्ट्रक्चर आहे त्यातनं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला ते दिसून येतं. आणि वरती जे पाणी आहे ते थंड पाणी आहे, तर ते जड असल्यामुळे ते खाली यायला लागेल. तर वरचा जो भाग आहे तो पण निळ्या रंगाने दाखवला आहे, तर ते खाली यायला लागतं. तर अशा पद्धतीने करंट्स तयार होतात. कन्व्हेक्शन. तर कन्व्हेक्शन हा जो मोड आहे हीट ट्रान्सफरचा तो लिक्विड आणि गॅसेसमध्ये होतो. ओके. तर या ठिकाणी नेमकं काय झालं आहे की खालच्या भागाला उष्णता मिळाल्यामुळं तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मी प्रत्येक वेळा सांगितले की प्रत्येक पदार्थ हा, प्रत्येक सबस्टन्स हा कणांनी बनला आहे. तर पाणीसुद्धा कणांनी बनलं आहे, गॅससुद्धा कणांनी बनला आहे, सॉलिडसुद्धा कणांनी बनलं आहे. तर हे कण पहिल्यांदा उष्णता ॲब्झॉर्ब करतात आणि मग ते काय करतात? गरम झाल्यामुळे वरच्या बाजूला जायला लागतात आणि त्यांच्यामध्ये जो काही व्हॉल्यूम जेव्हा एखादी गोष्ट गरम होते तेव्हा त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. तर डेन्सिटी कमी होते. अशा पद्धतीनं डेन्सिटी कमी होते आणि व्हॉल्यूम वाढतो. त्यामुळे ते वर जायला लागतं आणि वरचं पाणी जे आहे त्याची डेन्सिटी जास्त असते, त्यामुळे मोर असते, मास पण जास्त असतं, त्यामुळे ते खाली यायला लागतं. तर अशा पद्धतीनं फ्लो ऑफ करंट तयार होतो आणि मग या ठिकाणी आपल्याला तो स्पष्टपणे या प्रयोगात बघायला मिळतो. तर या पद्धतीच्या प्रवाहाला आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शन करंट्स. आणि या मोडला काय म्हणतो? कन्व्हेक्शन ऑफ हीट. यामध्ये काय होतं? हीट ट्रान्सफर होते करंटच्या स्वरूपामध्ये. हीट ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ करंट्स कॉल्ड कन्व्हेक्शन करंट्स. दिस इज द कन्व्हेक्शन ऑफ हीट. ओके. सो डेन्सिटी म्हणजे काय? तर घनता, आणि याचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. तर जसं जसं डेन्सिटीचं कमी होते डेन्सिटी तसं तसं व्हॉल्यूम वाढतं आणि मास जर डेन्सिटी जास्त असेल तर माससुद्धा मोर असतं. तर या पद्धतीत आपल्याला कन्व्हेक्शन करंट जे आहे ते लिक्विड आणि गॅसेसमध्ये आढळतं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यालासुद्धा मीडियमची गरज आहे. सॉलिड आणि लिक्विड हे त्याचं मीडियम आहे. ओके. Dear student, I hope you understood well about heat concept and the two modes of heat transfer, that is conduction and convection. In next session, we will study detail about the radiation. Okay. Meet you again in next session. Till then, goodbye. Take care.